भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीने बळकावलेली वरसावे इथली आदिवासींची जमीन पुन्हा आदिवासींना परत मिळणार आहे अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली आहे। ठाणे जिल्ह्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या वरसावे गावातील आदिवासींची जमीन ही बेकायदा पद्धतीने 7-11 प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 2017 मध्ये खरेदी केल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे ही जमीन परत आदिवासींना दिली जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत दिलेली आहे। या संदर्भात अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, हे प्रकरण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया आणि खरं तर ह्या आदिवासींच्या लढ्याला यश मिळालं असंच म्हणावं लागेल। आदिवासींच्या लढ्याला यश मिळालं असं म्हणालं त्याहूनही मोठा दणका जो आहे तो भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना बसला असं म्हणावं लागेल। प्रकरण आहे की 2017 साली संजय गांधी उद्यान बोरिवली याच्या बाजूला वरसावा नावाचं गाव आहे। या गावातली ही जमीन आदिवासींची जमीन होती। ती 2017 ला 7-11 या कंपनीने विकत घेतली। ती कंपनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीची होती आणि विधानसभेमध्ये नियम 293 अन्वये जेव्हा चर्चा उपस्थित केली गेली तेव्हा विजय वडेट्टीवार असतील किंवा काँग्रेसचे इतर नेते असतील त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला। मुद्दा उपस्थित केल्यानंतर ही जमीन आदिवासींची होती आणि ती त्या कंपनीने बळकावली हे सिद्ध झालं। त्याची कागदपत्र उपलब्ध झाली आणि त्यामुळेच बावनकुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना हा निर्णय घ्यावा लागला। त्यांनी आज विधानसभेत घोषित केलं की जमीन आदिवासींची ही जमीन आहे, ती आदिवासींना ही जमीन जी आहे ती परत देण्यात येईल। आदिवासींचा विजय तर निश्चित आहे, मात्र भाजपा पक्षाचा एक बडा नेता ठाणे जिल्ह्यातलं एक मोठं नाव असलेल्या नरेंद्र मेहता यांना हा मोठा दणका मानला जातोय। कारण एक आमदार विधानसभेमध्ये लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतो आणि असं असताना त्या आमदाराकडनं जमीन बळकावल्याचा आरोप केला जातो, तो सिद्ध होतो आणि ती जमीन आदिवासींसाठी द्यावी लागते। त्यामुळे निश्चितच आदिवासींचा विजय आणि नरेंद्र मेहता यांना हा धक्का आहे असं म्हणू शकतो। बरं, धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीसाठी।